बाजार विथ प्रसादमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे सेन्सेक्स ॲनालिसिस. सेन्सेक्समध्ये आपण कशाप्रकारे ट्रेड प्लॅन करू शकतो आणि आज रात्री इव्हेंट आहे. फेडची मॉनिटरिंग पॉलिसी आहे. त्याच्यामध्ये रेट कट किंवा बाकीची जी मीटिंग आहे ती मीटिंग आज रात्री होणार आहे इंडियन टायमिंगप्रमाणे 12:30 नंतरनं. त्याच्यामुळे उद्याच्या मार्केटमध्ये त्याचा इम्पॅक्ट कुठं पडू शकतो, कुठं आपल्याला एक चांगल्या प्रकारे मोमेंटम बघायला भेटेल आणि कुठं आपल्याला चांगल्या प्रकारे परत थोडंफार सेलिंग बघायला भेटू शकते. सगळ्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. व्हिडिओ ओनली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी आहे. कोणत्याही प्रकारे बाय किंवा सेल रिकमेंडेशन नाही आहे. तर आता आपण स्टार्ट करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण सेन्सेक्स ऑन अ डेली टाईम फ्रेम जर का आपण बघायला गेलो याच्यामध्ये, तर मार्केट प्रिव्हियस पासून जर का आपण इथून बघायला गेलो, तर इथून मार्केटचं जे ऑल टाईम हाय होता बिफोर पहिल्यांदा जो ऑल टाईम हाय होता, इथून मार्केटमध्ये पॅनिक सील ऑफ आपल्याला बघायला भेटला. इथे एक चांगल्या प्रकारे सप्लाय एरिया होता आणि त्याच ठिकाणी परत ज्यावेळी मार्केट रिच आउट झालं आणि इथं आल्यानंतर मार्केट परत तिथूनच आपल्याला सेल ऑफ बघायला भेटतोय. म्हणजेच काय, थोडीफार प्रॉफिट बुकिंग याच्यामध्ये बघायला भेटत आहे. सोप्या भाषेमध्ये जर आपण बघायला गेलो, सिंपल जो ट्रेंड चालू आहे मार्केटचा, जो शॉर्ट टर्म स्विंग ट्रेंड आहे, हा एक हायर हाय आणि हायर लोचं फॉर्मेशन आहे. आणि इथून जर आपण चेकआउट करायला गेलो, तर इथंपर्यंत अजून कुठंच मार्केटनं त्याचा जो प्रिव्हियस हायर लो आहे, ओके, प्रिव्हियस हायर लो आहे, त्याच्या खाली मार्केट अजून पण याच्यामध्ये आलेलं नाही आहे. इथं थोडंसं आपल्याला बघायला भेटतं शॉर्ट टर्ममध्ये, की इथून मार्केटने एक अपसाईड मोमेंटम दाखवली आहे, पण याच्या खाली एक स्ट्रॉंग कॅन्डलचं क्लोजिंग पाहिजे आहे. हे आजचं जे क्लोजिंग आहे हे डोजी टाईप ऑफ क्लोजिंग आहे. ह्याला आपण स्ट्रॉंग फॉर्मेशन क्लोजिंग बोलू नाही शकत आहे. मग जोपर्यंत मार्केटचा जो पोझिशनल बेसिस बघायला गेलो, जोपर्यंत मार्केट 85,000 समथिंग 400चा जे नंबर आहे, ओके, एक्झॅक्ट बघायला गेलो, सॉरी 86,150च्या आसपासचं जे लेवल आहे, ती लेवल आणि आजचा जो लो आहे जो की 84,300च्या आसपास. तर जोपर्यंत मार्केट हा जो एरियामध्ये आहे तोपर्यंत मार्केटमध्ये थोडंफार आपल्याला सॅडवे कन्सॉलिडेशन बघायला भेटू शकते ॲज पर पोझिशनल बेसिसवरती. आणि सपोज जर का फेडच्या मॉनिटरिंग पॉलिसीमध्ये काही चांगल्या गोष्टी आल्या, त्याचा इम्पॅक्ट जर का मार्केटवरती चांगला पॉझिटिव्ह झाला, तर इथं मार्केट थोडंसं आपल्याला एक रिव्हर्सल बघायला भेटू शकते. पण जर का त्या पॉलिसीमध्ये काही खराब गोष्टी आल्या किंवा त्याच्यामध्ये रेट कट वगैरे काही निगेटिव्ह गोष्टी जर का झाल्या, तर मार्केट त्याला चांगल्या प्रकारे रिॲक्ट करू शकते. बिकॉज त्याच्या आधी जर का आपण बघायला गेलो, मार्केटनं ही जी ट्रेंड लाईन आहे, ओके, ही तर ट्रेंड लाईननं मार्केट ह्याच्यामध्ये एक रिस्पेक्ट दिला, त्यानंतर अगेन सेकंड टाईमला रिस्पेक्ट दिला. तर इथं ब्रेकडाऊन जो आला, हा एक स्ट्रॉंग कॅन्डलचा ब्रेकडाऊन नाही आहे. तर काही इथं आपण थोडंसं क्लोज बघायला गेलो, तर हा जो ब्रेकडाऊनची जी कॅन्डल आहे, ही एक डोजी टाईप ऑफ कॅन्डल आहे, ज्यामध्ये फेक ब्रेकडाऊन पण होऊ शकतं. तर सोपं आहे की सपोज जर का आजचा डेचा हायच्या वरती जर का मार्केटचं जर का क्लोजिंग चांगला कॅन्डलचा क्लोजिंग जर काही आला असा काहीतरी, तर एक्सपेक्टेड आहे की हा जो ब्रेकडाऊन आला हा मे बी फेल होऊ शकतो. तिथून मार्केट थोडंसं परत एक अपसाईड मोमेंटम ऑल टाईम हायच्या आसपास टेस्ट करायला एखाद्या वेळेस जायचा प्रयत्न करू शकते. सपोज जर का मार्केटमध्ये काही निगेटिव्ह गोष्टी आल्या, त्याचा इम्पॅक्ट निगेटिव्ह झाला आणि हा जो प्रिव्हियस हायर लो आहे ह्याच्या खाली जर का मार्केटनं एक रेड कॅन्डल, स्ट्रॉंग रेड कॅन्डल जर का सस्टेन दाखवली, देन मग हा जो अपट्रेंड होता शॉर्ट टर्ममध्ये, हा थोडासा बेरिश आपल्याला बघायला भेटू शकतोय. तर हे होतं पोझिशनल बेसिसवरती कशाप्रकारे आपण प्लॅन करू शकतो. आता आपण येऊया 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमला. त्याच्या आधी आपले जे पण अपडेट असतील, लाईव्ह मार्केटमधले जे अपडेट असतील किंवा कधी-कधी आपण व्हिडिओ जर का पोस्ट नाही केला, तर त्याचे जे पण लेवल्स असतील, तर त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपलं जे फ्री टेलिग्राम चॅनल आहे याच्यावरती तुम्हाला भेटून जातील. त्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन सेक्शनमधून तुम्ही जॉईन करू शकता. हे ओके, सगळ्या गोष्टी फ्री ऑफ कॉस्ट आहेत. की आज पण आपण याच्यामध्ये एक टाकलं होतं अपडेट, ज्यामध्ये एक्सपेक्टेशन हे होतं की मार्केट साइडवेज जाऊ शकते आफ्टर 2:30 PM. ओके, 2:30 नंतर मी याच्यामध्ये मेसेज टाकला होता की मार्केटचं एक्सपेक्टेशन आहे साइडवेज जाऊ शकतं किंवा बारीक-सारीक मोमेंटम येऊ शकते, बट मोस्टली साइडवेज जाऊ शकतं. आणि जर का तुम्ही रिझल्ट बघायला गेला, तर एक्झॅक्टली सिमिलर 2:30 नंतरनं बघा मार्केट सेम टू सेम ह्याच्यामध्येच चॉपी मार्केटमध्ये अडकून बसलेलं आहे. तर हे सारखे जे पण अपडेट असतील, ओके, तर त्या गोष्टी तुम्हाला आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे ह्याच्यावरती जरूर भेटतील. आता कसं आहे की सेबीच्या रूलप्रमाणे कॉल टिप देता नाही येत, बट जेवढे पण चांगल्या गोष्टी देता येतील शिकवण्याच्या मेथडमध्ये, तर त्या गोष्टी तुम्हाला ह्यामध्ये प्रोव्हाईड होऊ शकतील. ओके, तर त्यासाठी तुम्ही त्याला जॉईन पण करू शकता. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये लिंक आहे, तिथून तुम्ही जॉईन करू शकता. आता आपण येऊया याच्यामध्ये 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती. 15 मिनिट टाईम फ्रेमवरती आपण कशाप्रकारे त्याचा ट्रेड प्लॅन करू शकतो, तर त्या गोष्टी आपण थोडंसं चेकआउट करूया. तर याच्यामध्ये जर आपण बघायला गेलो, मार्केट आपलं जे प्रिव्हियस स्ट्रॉंगेस्ट बाईंग झोन होता, हा जो एरिया होता, इथून मार्केटनं शार्प रिव्हर्सल याच्यामध्ये बघायला भेटला आहे. त्यानंतरनं मार्केटने एक चांगलं जे लेवल होतं त्याच्यामध्ये ब्रेकडाऊन आला होता, हा रिट्रेसला अपसाईडला गेला आहे. आता सिंपल आहे, चुकून जर का मार्केटनं हा जो एरिया आहे जो की 84,000 जो की सायकोलॉजिकल नंबर आहे, ह्याच्या खाली जर का मार्केट जायचा प्रयत्न केला, तर मार्केटसाठी थोडंसं बेरिश असू शकतं. सेकंड थिंग ही आहे की जर का इव्हेंटचा रिझल्ट जर का चांगला पॉझिटिव्ह जर का आला आणि ह्याच्यावरती 15 मिनिटाची कॅन्डल, स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल
ह्याच्यावर जर का सस्टेन झाली, क्लोज झाली, तर थोडंफार मोमेंटम अपसाईडला आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. तर ते एक गोष्ट होती. सेकंड थिंग हा होता नो ट्रेडिंग झोन हाय, की इथून पूर्णच्या पूर्ण हातापर्यंत म्हणजे आजचा डेचा हाय आणि आजचा डेचा लोच्या मध्ये जोपर्यंत मार्केट राहील तोपर्यंत स्कॅल्पिंगला मोमेंटम मिळेल. बट थोडंसं जे जास्त रिस्क रिवॉर्डवाले ट्रेड असेल त्यामध्ये थोडीशी मोमेंटम कमी बघायला भेटू शकते किंवा इथं मार्केट मे बी सॅडवे जाऊ शकते. तर सोप्या भाषेत माझ्यासाठी हा जो एरिया आहे हा नो ट्रेडिंग झोनचा एरिया आहे. सेकंड थिंग हा जो एरिया आहे, सपोज जर का मार्केट इथं जर का आला, ह्या ठिकाणी आपल्याला कोणत्याही प्रकारे निगेटिव्ह प्राइस ॲक्शन बघायला भेटला किंवा इथं जर का आपल्याला कुठल्याही प्रकारे निगेटिव्ह प्राइस ॲक्शन किंवा फेक ब्रेकआउट जर का बघायला भेटला, तर ह्याच्या दोन्ही ठिकाणी जर का मार्केट आला तर माझ्यासाठीचा व्ह्यू जो आहे हा थोडासा बेरिश असू शकतो. सेकंड थिंग ही आहे, सपोज जर का मार्केट गॅप डाऊन ओपन झाला, कसं पण मार्केट ओपन झालं आणि 84,000 जो सायकोलॉजिकल नंबर आहे, इथं जर का मार्केट आला किंवा ओपन झाला तर इथलं प्राइस ॲक्शन बघणं खूप गरजेचं राहील. त्याप्रमाणे नेक्स्ट मोमेंटम राहू शकते. तर जर का सपोज तिथून पण मार्केट जर का पडलं, खाली मार्केट आलं, तर माझ्यासाठी सिंपल आहे की हा जो एरिया जो की 83,700 पासून ते 83,900च्या आसपासचा, इथं जर का मला पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन बघायला भेटलं तर माझ्यासाठी त्याच्यामध्ये एक रिव्हर्सल ट्रेड प्लॅन राहू शकते. आणि सपोज जर का काही खराब गोष्टी जर का आल्या, काही पण बेरीज सेंटिमेंट जर का आलं आणि इथं जर का मार्केटनं कुठल्याही प्रकारे हे ब्रेकडाऊन दाखवला, सस्टेन राहिला, तर मग माझ्यासाठी डाऊनसाईडचा ट्रेड प्लॅन असू शकते. बट मोस्टली ती गोष्ट येईल असं वाटत नाही उद्याच्याला. बट जर का आले, काही पण गोष्टी जर का झाल्या, नवीन काही अपडेट आले, नवीन लेवल जर का द्यायचे असतील, तर ते जे पण लेवल असतील, ते पण अपडेट असतील, ते तुम्हाला ह्या टेलिग्राम चॅनलवरती जरूर भेटून जातील. तर त्यासाठी हे चॅनल जरूर जॉईन करा. बिकॉज कसं आहे, लाईव्ह मार्केटमध्ये लेवल थोडेसे चेंजेस होत असतात. असं नाही की हे लेवल फिक्स असतात, हे लेवल चेंजेस होत असतात. त्या प्रमाणात आपल्याला ॲडजस्ट करावं लागतं. तर आत्ता जे की मार्केट बंद आहे त्याप्रमाणे तर ह्या लेवल्स आहेत. जर का मार्केटमध्ये काही लेवल चेंजेस झाले, काही नवीन लेवल जर का आले, कोणते नवीन अपडेट असतील, तर ते मला तुम्हाला तिथंच प्रोव्हाईड करता येतील. तर त्यासाठी तुम्ही टेलिग्राम चॅनल जरूर जॉईन करू शकता फ्री ऑफ कॉस्ट. तर हे झालं आपले लेवल. आता सपोज जर का ह्याच्यामध्ये सपोज मार्केट जे आहे, ओके, काही पण गोष्टी इव्हेंट रिॲक्ट करू शकतील. सपोज जर का मार्केट डायरेक्टली मोठा गॅप अप, मोठा गॅप डाऊन जर का झाला, तर थोडंसं वेट करू. आणि एक्स्ट्रीम सिनारिओ, सपोज मार्केट हे जे आहे, ओके, आजचा डेचा जो हाय आहे आणि आजचा डेचा जो लो आहे, ह्याच्यामध्ये जोपर्यंत का मार्केट राहील तोपर्यंत वेट अँड वॉच राहील. आणि त्यानंतर सपोज का मार्केट डाऊन साईडला आला तरी वेट करणार. आणि हा जो एरिया, हा जो कंप्लीट एरिया, इथं जर का आपल्याला कुठं पण फेक ब्रेकडाऊन किंवा त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह प्राइस ॲक्शन दिसला, तर माझ्यासाठी त्याच्यामध्ये रिव्हर्सल ट्रेड प्लॅन राहू शकतो. तर हे होते आपल्या सेन्सेक्सचे लेवल. जर का व्हिडिओ आवडला असेल तर डेफिनेटली लाईक अँड शेअर करायला विसरू नका. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.